एक वेळेलाही नाही. सलाम भाई 3 वेळेलाही राम राम नाही. एक वेळेलाही नाही. एखाद्या नवीन गावात तुम्ही गेला, बरोबर आहे, एखाद्या नवीन गावात जर तुम्ही गेला आणि त्या नवीन माणसानं जर तुम्हाला म्हटलं राम राम राम, तुम्ही म्हणाल याचा वरचा मजला गेला. एक राम जास्त झाला तरी आम्ही राम राम घालत नाही. म्हणून 3 वेळा राम 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 नाही, एकदाही राम नाही. का? एकदा जे राम म्हणतं ते पुन्हा कधीच राम रामच्या भानगडीत पडत नाही. मग बाकीचेच म्हणतात राम बोलो भाई राम. म्हणून एकदाही राम नाही, 3दाही राम 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 नाही, 2दाच आहे राम राम. आणि तोही राम राम म्हणताना हात जोडायचे ते छातीजवळच, इथेच, कधी नाही, इथेच. का? तो तिथे आहे. तैसा हृदयामध्ये मी राम. जिथे त्याचा निवास आहे तिथे हात जोडायचे आहे. मग 2दा का म्हणायचं? तुझ्यातही राम आहे, माझ्यातही राम आहे, सर्वाघटी राम. म्हणून 2 वेळा राम राम. राम राम वेगळा, पाया पडणं वेगळं. पाया पडताना डोकंच पायावर ठेवायचं आहे. एक म्हणला महाराज तुम्ही सांगताना तुका म्हणे एका देहाचे अवयव, सर्व शरीर तर एकच आहे. हो, मग एवढं वाकत बसल्यापेक्षा चालता चालता बुवाच्या पायावर पाय ठेवून पुढे गेलं तर पाया पडणं होत नाही का? पाय आमचे, डोकंही आमचंच. नाही, जास्त सुपीक डोकं चालू नको, तिथं डोकंच ठेवायचं आहे, पाय नाही. का? अरे ते मुख्य आहे ना, त्याला हेड म्हणतात. हेड आहे ना, मुख्य आहे. त्याच्यापेक्षा जगातही श्रेष्ठ कोणी नाही. मुख्य का? ज्याच्या असण्यानं शरीर चालतं, नसण्यानं पडतं. म्हणून तर काकुळतीला येऊन सरकार म्हणतंय बाबा हेल्मेट वापरा. नामदेव महाराज हेल्मेट वापरा. का? सरकारला माहित आहे याचा पाय फ्रॅक्चर झाला तर पांढरी पट्टी बांधू, हात तुटला तर दुसरा बसू, पण मुंडकं गेलं तर. एक म्हणला आमच्या भागातल्या माणसाला हात नाही नसल, एक म्हणला आमच्या भागातल्याला पायच नाही नसल, एक म्हणला आमच्या भागातल्या माणसाला वरचं मुंडकच नाही, नको बाता मारू, त्याशिवाय चालतच नाही. सर्वेषु गात्रेषु शिर प्रधानम. म्हणून कुठेही मान आहे डोक्याला. सकाळी झोपेतून उठायचं असलं तरी डोकंच उचलायचं असते. का? पाय उचलतात, करून पहा बरं सकाळी, डोकंच. पोहायला गेलं तरी डोकं वरच ठेवायचं पाण्याच्या वर. एक म्हणला नाही आमच्या भागातला असा वस्ताद आहे पोहणारा, अर्धा तास पाण्यात बुडून राहतो, अर्धा तास, मग तो नाही निघायचा. मग फुगल्यावर पोलीस काढतील पंचनाम्याला. अरे हे वर ठेवावंच लागतं. एवढ्या जागेत 4 ज्ञानेंद्रिय आहे. हे हेड ऑफिसच म्हणा ना, हेड ऑफिस. इथे ज्ञानेंद्रिय म्हणजे ऑफिसर आणि कर्मेंद्रिय म्हणजे वर्कर. हात पाय हे कर्मेंद्रिय आहे, आणि डोळा कान त्वचा नाक जिव्हा हे सगळे ज्ञानेंद्रिय आहे. हेड ऑफिसच म्हणा. आधी ऑफिसमधून येत असते ऑर्डर, जा अमुक पाटलाच्या उसात ऊस तोडायला जाणे, चालले वर्कर कोयते घेऊन, पण येतं इथून हेड ऑफिसमधून. तसंच आधी डोक्यात येतं, चला बांगरनगरला रामायण ऐकायला, चालले पाय, पायाला ते काम करा, वर्कर आहे ना ते. इथे तुम्ही पहा. म्हणून जगामध्ये श्रेष्ठ असणारं अवयव डोकं, आणि डोकं संताच्या अथवा देवाच्या चरणावर ठेवणे याला म्हणतात पाया पडणे. पाया पडणं वेगळं, दंडवत वेगळ्या. दंडवत 2 शब्द. वत म्हणजे प्रमाणे, दंड म्हणजे काठी. काठी अशी धरायची आणि हात सोडून द्यायचा, ती जशी सर्वांगानं पडते याला म्हणतात दंडवत. दंडापरी काही नुरी नुरवावी. म्हणून दंडवत वेगळा, रामराम वेगळा, पाया पडणं वेगळं, असा नमस्कार वेगळा. नमस्कार म्हणताना थोडी मान वाकलीच पाहिजे. नमः करोती असे 2 पद. एक कार बाजूला आहे, नमः पहिला, त्या मच्या पुढे पुन्हा 2 टिंब, त्याला विसर्ग म्हणतात व्याकरणात. विसर्ग शब्दाच्या पुढे 2 टिंब आल्या ह सारखा उच्चार, त्याला विसर्ग असे म्हणतात. राम हरिही वगैरे 2 टिंब. नमः राम हरिही ते 2 टिंब, हा विसर्ग आहे. आणि पुढे कार. कारमध्ये क्रू धातू आहे. क्रू करोतीचा अर्थ करणे होतो, पण क्रू करोतीचं वर्तमान कालवाचक धातू साधित विशेषणाच्या द्वारा कार झालं. आणि पहिला नमः. मग काही म्हणतील विसर्ग कुठे गेला? व्याकरण शास्त्राचा नियम आहे, संधी करताना विसर्गाचा स होतो, वेगळे करताना नमः आणि कार क्रू करोती, पण संधीमध्ये
विसर्गाचा स झाला आणि तो स पुढच्या कारला वेल्डिंग झाला, असा नमस्कार शब्द तयार झाला. म्हणून नमः करोती ती नमस्कार, नमून केल्या जाणाऱ्या कृतीला म्हणतात नमस्कार. नमस्कार वेगळा. इथे कामदेवाने नारदाला नमस्कार केला, पुन्हा स्तुती केली आणि एक महत्वाचं हार घातला. हार ही मजाच आहे हो. काशीनाथ बाबा, याला हार का म्हणतात? वास्तविक याचं नाव हार नाहीच, हे पुष्पमाला आहे. तुम्ही सत्यनारायणाची वगैरे पूजा करताना ब्राह्मण मंडळीकडून, मग ब्राह्मण मंडळीला घरी बोलावता, मग ते सांगतात तसं तसं आपल्याला वागावं लागतं. सामान आपलंच असतं, पाणी आपलं, डोळे आपले, पण त्यांनी सांगितलं तसं करायचं. डोळ्याला पाणी लावा, केशवा नमः माधवा नमः त्रिविक्रमाय नमः, झालं बर. पुष्पम समर्पयामी, मग फुलं व्हायची. पुष्पांजली समर्पयामी. पुष्पांजली म्हणजे अंजली आणि पुष्प याचा झाला संधी. पुष्पांजली म्हणजे वंजळी भरून फुलं देवाला वाहणे, याला म्हणतात पुष्पांजली समर्पयामी. पण त्या भाषेत म्हटलं तर मजा येते, नाही तर ब्राह्मणानं जर म्हटलं वंजळीची वंजळे देवाला वाहा, तर याला तू पुन्हा निमंत्रण नाही. त्याच भाषेत पुष्पांजली, वंजळ भरून फुलं वाहा. लोक म्हणतील हा ब्राह्मण पूजेला सांगायचा नाही, त्यानं त्याच्यातच बोललं पाहिजे. पुष्पांजली समर्पयामी म्हणजे वंजळीची वंजळ फुलाची देवाला वाहणे, पुष्पम समर्पयामी फुलं वाहणे. आणि मग हार घालायच्या वेळेला ब्राह्मण म्हणतात पुष्पमाला समर्पयामी, म्हणजे याचं नाव पुष्पमाला आहे. मग याला हार का म्हणतात? याचं कारण आहे, ज्याच्या हातामध्ये हार असतो ते सरळ उभं राहतं, आणि ज्याला घालून घ्यायचा असतो ते खाली मान वाकवतं. म्हणजे हारा पुढे हार मान्य केल्याशिवाय हार गळ्यात येत नसतो, म्हणून याचं नाव हार असतं. नमस्कार, स्तुती आणि हार हे इथून वाढलंय आपलं. हे कामदेवाने केलं आणि तिथून जे नारदजी सांगत सुटले प्रत्येकाला, पठ्ठ्यानं काम जिंकला, पठ्ठ्यानं काम जिंकला, पठ्ठ्यानं काम जिंकला. ब्रह्मदेवाकडे जाऊन सांगितलं, भगवान शंकराकडे सांगितलं. ही कुठं जाते म्हणून 2 शिवगण महादेवानी पाळत वरती ठेवले. भगवान विष्णूकडे आल्यावर तोच विषय काढला नारदाने, मी काम जिंकला. भगवान विष्णूने विचार केला की बापरे, आपला बुवा बिघडला. पूर्वी मस्त रामायण सांगत होता, आता कोणाजवळ कामाचं सांगत सुटला, बिघडला बुवा. याला सावध केलेला बरा. म्हणून ज्या जंगलातून जातात नारदजी, तिथे भगवंतानी मायावी नगर तयार केलं. 400 कोसाचा त्या नगराचा विस्तार. त्या नगराचे राजे सीलनिधी आणि आपलीच माया विश्वमोहिनी नामक कन्येच्या रूपात तिचं स्वयंवर. देशोदेशीचे राजकुमार आलेले आहे. त्या सुंदर राजकुमारांना पाहून नारदाने विचारलं, एवढे सुंदर राजकुमार एकत्र येण्याचं कारण काय? अरे राजा सीलनिधीच्या कन्येचं विश्वमोहिनीचं स्वयंवर आहे म्हणून आम्ही सगळे आलो. आत येतात नारदजीचा सन्मान केला राजा सीलनिधीनं आणि विश्वमोहिनीला सामोर आणून बसवलं आणि सांगितलं, नारदजी ही माझी कन्या विश्वमोहिनी, हिचं लग्न आहे, आपण हिचं भविष्य सांगा. नारदानी विश्वमोहिनीच्या मुखाकडे पाहायला सुरुवात केली. ते खालीच मान घालेना नारद, मोहित झाले. प्रभूची माया ना ती, विश्वाला मोहून टाकण्याची क्षमता जिच्यात, तिचं नाव विश्वमोहिनी. नारदजी म्हणले, बापरे, एवढं सौंदर्य जगाच्या पाठीवर आहे, ह्या आधी कळलं असतं तर मी कालच्या पेपरला दिलं नसतं पठ्ठ्यानं काम जिंकलाय म्हणून. आता काय केलं म्हणजे ही पत्नीच्या रूपात मला प्राप्त होईल. इतके पाहू लागले, इतके पाहू लागले की शेवटी बापाला म्हणावं लागलं, तोंड काय पाहता बुवा, भविष्य बघायला सांगितलं तुम्हाला, मग तोंडावर असतं का भविष्य? हात बघा ना माझ्या मुलीचा. मग बळच मान खाली घालून हातावर लक्ष दिलं आणि नारदानं भविष्य उलट वाचलं. भविष्य असं होतं, 14 ब्रह्मांडाचा मालक हिला पती मिळणार. नारदाने उलट वाचलं, ही ज्याला माळ घालणार तो 14 ब्रह्मांडाचा मालक होणार. नारदाने सांगितलं. मग स्वयंवर बघूनच जा ना बाबा. बोले समय नाही मेरे पास. नारदजी निघाले, विचार करतात काय केलं म्हणजे पत्नी रूपात ती मला प्राप्त होईल. नारदाच्या लक्षात आलं प्रत्येकाच्या आवडीचे विषय ठरलेले आहेत.
मुलीला विचारा, ती म्हणते मुलगा रूपवान असावा, मुलीच्या आईला विचारा जावाई धनवान असावा, मुलीच्या बापाला विचारते शिकलेला असावा, मुलीच्या भावाला विचारते म्हणतात कुलवान असावा, आणि अक्षता टाकणाऱ्या पाहुणे मंडळीला विचारते म्हणतात तिकडे जावाई तुमचा डांबरी मेन कापड असे ना, जेवणाचा बेत चांगला असावा, प्रत्येकाच्या आवडी. कन्या वरयते रूपम माता वित्तम पिता सुतम बांधवा कुलमिच्छन्ति मिष्टान्न मितरे जनः. म्हणून नारदानं ठरवलं हरिसन मागव सुंदरताई, आपण देवाला सौंदर्य मागावं. म्हणून नारदजी देवाकडे येत म्हणजे जंगलात आले, देवाचा धावा केला, प्रभू प्रसन्न झाले. काय पाहिजे नारदा? बस मुझे सुंदर बना दो भगवान. तथास्तु असं म्हणून देव अंतर्धान पावले. सगळे नारद सुंदर, फक्त तोंडात बंदर, बाकी सुंदर. आता नारदाचं तोंड नारदाला दिसेना नामदेव महाराज, शरीर आपलं दिसत होतं, सोन्यासारखी कांती चकाकत होती. नारदजीला वाटलं सबसे सुंदर मैं, मेरा नंबर लगने वाला है. दुसऱ्या दिवशी नारदजी जेव्हा सोयर मंडपात आले, पहिल्या लाईनमध्ये 2 शिवगण बसलेले होते राजकुमाराच्या रूपात, मध्ये एक आसन खाली, त्या आसनावरती नारदजी येऊन बसले. सर्वांचं लक्ष नारदाकडे, सर्वांचं. नारदाला असं वाटायचं की सर्वाचा सर्व मंडप पठ्ठ्याकडे पाहतो, म्हणजे मंडपात माझ्या इतका देखना कोणी नाही. पण लोक विचार करायचे एवढं देखणं लेखा तोंडात कसं फेल गेलं, कारण कांती सोन्यासारखी चकाकत होती पण तोंड बंदराचं होतं. हे शिवगण चर्चा करतात, नारदाला ऐकू जाईल अशी. का रे, आतापर्यंत वाटत होतं तुझा नाही तर माझा नंबर लागेल, पण हे देखणं येऊन बसलं ना, आता दोघांचे डिपॉझिट जप्त. तसा नारदाचा अहंकार वाढत चालला. बस पुरे पेंडॉल में मेरी चर्चा चल रही, नंबर मेरा ही लगने वाला है. इकडचा शिवगण म्हणतं एक विचारू करे काय, हे जर एवढं देखणं आहे, याची मम्मी किती देखणी असेल. तसा तसा नारदाचा अहंकार. एवढ्या धवल फुलाची माला घेऊन विश्वमोहिनी सखी समवेत आली. विश्वमोहिनीचं लक्ष नारदाकडे गेलं. नारदाकडे लक्ष गेल्याबरोबर मरकट बदन भयंकर दे, क्रोध भाते श्रीराम, कटपतन भयंकर दे श्रीराम, एकत हृदय क्रोध भाते श्रीराम 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 श्रीराम. मरकट बदन. विश्व मोहिनीनं पाहलं झालं, सखी मेरे पिताजी को बुला, उनको कहो पहली लाइन में जो अपशकुन बैठा है उसको धक्के मारकर निकाल दो मंडप के बाहर. पूर्ण लाईन सोडून दिली. दुसरी लाईन, तिसरी लाईन. लाईन का सोडली? नारद संत आहे, विश्वमोहिनी माया आहे. मायेचं सर्वावर चालतं, संतावर चालत नाही. नवे संताच्या संगतीत जेवढ्या आहे तेवढ्यावर चालत आहे, म्हणून पूर्ण लाईन सोडली. तुका म्हणे मायान होय दासी लागे पाया. दुसरी लाईन, तिसरी लाईन, चौथी. उंच टाचा करू करू नारदजी बघू लागले. हे 2 शिवगण म्हणायचे बसा बाबा, बाबा खाली बसा. नाही तिकडे का गेली रे, कोणी मध्ये आलं का रे, मला नीट बघितलं नाही का रे. बाबा पूरा चक्कर लगा कर आएगी बाबा, आपसे सुंदर है कौन दुनिया में, आपका ही नंबर लगने वाला है बाबा जी. धीरज धरो बाबा, धीरज का फल मीठा होता है बाबा. सत्यमेव जयते बाबा, हिम्मत रखो बाबा, वो चक्कर लगा के आएगी बाबा. शेवटच्या लाईन मध्ये शेवटच्या आसनावर भगवान राजकुमारच्या रूपात बसलेले होते. त्यांच्या गळ्यामध्ये पुष्पमाला अर्पण केली आणि भगवान तिला घेऊन जात. दुल्हन लय गए लक्ष्मी निवासा, दुल्हन लय गए लक्ष्मी निवासा, दुल्हन ले गए लक्ष्मी निवासा, दुल्हन ले गए लक्ष्मी निवासा, दुल्हन लय गए लक्ष्मी निवासा, दुल्हन लय गए लक्ष्मी निवासा, ले गए लक्ष्मी निवासा, दुल्हन ले गए लक्ष्मी निवासा. समाज सन भयं निरासा, रूप चम चम भयउ निरासा, समाज सब भयं निरासा, समाज सब भयउ निरासा, दुल्हन लय गए लक्ष्मी निवासा, दुल्हन लय गए लक्ष्मी निवासा, दुल्हन ले गए लक्ष्मी निवासा, दुल्हन ले गए लक्ष्मी निवासा. दुल्हन ले गए लक्ष्मी निवासा. ती त्याचीच आहे. दैवी हेस्या गुणमयी मम माया. सगळा समाज उदास झाला. नारदजी उंच टाचा करून बघू लागले. 2 शिवगण बसा बाबा, बैठो बाबा. अरे क्या बैठो, चली गई. गेली का हो बाबा, आमचं जाऊ द्या म्हणावं, पण तुमच्यासारख्या देखण्याला डावलून गेली म्हणजे कमालच केली. जाऊ द्या रे, पारक आहे का तिला रूपाची. नारद म्हणाले. 2 शिवगण म्हणतात तिला पारक नसू द्या बाबा, पण तुम्ही तुमचं तोंड बघितलं का कधी आरशात?
मला आरसा सांगता का रे, राक्षस व्हाल असं म्हणून नारदजी ताडताड निघाले. अरण्यात आले, एक पाण्याचं तळ बघितलं आणि पाण्यामध्ये स्वतःला पाहिलं तर तोंड बंदराचं दिसलं. बापरे, म्हणून समाज बघत होता का माझ्याकडे? मला वाटायचं मी देख नाही म्हणून लोक पाहतात. राग आला नारदाला. कुणाचा? विश्वमोहिनीचा? नाही. तुझ्या बापाचा? नाही. मग देवाचा. का? अरले का नारायणा, विण्याच्या तारा तुटेपर्यंत शेंडे हालो हालो, शेंडे हालो हालो, शेंडे हालो हालो, नारायण 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 भजन केलं आणि तू मला बंदर केलं का? अरे तू सापडला पाहिजे. ताड 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 नारदजी निघाले, लाल डोळे नारदाचे. योग असा की सामोरून देवच स्वतः रथ हाकत येत होते. रथात दोघी बसल्या होत्या, विश्वमोहिनी आणि लक्ष्मी. नारद रोडच्या काठाला बरोबर नारदाजवळ रथ आणून उभा केला. आता जिच्यासाठी तडफडला बाबा, ते रथात बघितल्यावर तर जास्तच क्रोध आला. तरी नारदजी काहीच बोलले नाही. लाल डोळे. नारदजी काही बोलले नाही, पण देवच बोलले. कुठं बांगर नगर का? बसा ना. आता हे आगीत रॉकेल काढी झालं विनाकारण. आता मात्र क्रोध आवरला नाही नारदाला आणि मग घोड्याचे लगाम धरले आणि लगाम धरून नारदजी म्हणाले, परसंपदा सकौन देखी तुम्हारी ईर्ष्या कपट विशेषी मदद सिंध रुद्रई बैराय हो सुरन प्रेर विष पान कराय हो. कपटी आहे देवा तू. मी कपटी? अरे तुझ्यासारखा कपटी तर ब्रह्मांडात नाही. काय कपट केलं? काय कपट केलं मला विचार. 14 रत्न निघाली समुद्रातून, वाटप केला, विना वाजवत मीच उभा होतो. असुर सुरा विषशंकरही आप रमामणी चारू. असुर सुरा, दारू पाजली दानवाला. विषशंकरही, जहर महादेवाला. आप रमामणी चारू. लक्ष्मीनं कौस्तुभ स्वतःच्या वाट्याला. स्वार्थ साधक कुटील, सदा कपट व्यवहारू. परम स्वतंत्र सिरपर कोई. मनमानी कारभार करतो का तुला विचारणार कोण नाही म्हणून. लक्ष्मी हळूच म्हणली देवाला, देवा हे चिपळ्यावालं किती बोलतय व, आणि तुम्ही नुसतं गटगट ऐकता. एवढ्या शब्दानं काशीनाथ बाबा भगवंताचे डोळे भरून आले. रडताय तुम्ही? हा लक्ष्मी. का? या माझ्या नारदानं माझं जन्मभर फक्त गुणगान केलं. याच्या तोंडून मी जन्मच्या जन्म माझी स्तुती ऐकली. त्याच्या तोंडून माझी निंदा ऐकायची माझ्या जीवनातली पहिली वेळ आहे. आणि लक्ष्मी, ज्याला समाजाकडून स्वतःचं गुणगान ऐकून घ्यायची सवय झालेली असते, त्यानं एकदा तरी आयुष्यात निंदेलाही सामोरा जायची तयारी ठेवायची असते. बोल नारदा. कपी आकृती तुम कीन हमारी. मला वानराचं तोंड दिलं. शाप आहे तुम्हाला. पुढच्या जन्मी वानराशिवाय कोणी मदत करणार नाही. मंजूर आहे? बोल. मला सामान्य मानवाचा देह, तुम्हाला माणसाचं शरीर धारण करावं लागेल. हे बी मंजूर आहे? बोल. या विश्वमोहिनीच्या विरहानं मी तडफडतो. तुला तुझ्या पत्नीच्या वियोगानं रडावं लागेल. हे बी मंजूर आहे? बोल. जब हरी माया दूरी निवारी, नहीं तह रमान राजकुमारी. आता एकटे भगवान घाबरले. नारद, प्रभुजी प्रभुजी, आपको दिए हुए शाप अस्वीकार करो. और तुम्हारी क्या ताकत है? मेरी इच्छा थी, मैं क्या करूं भगवान? अगर काम को जीतना है तो राम का भजन करना पड़ता नारद, लेकिन अहंकार को जीतना होगा तो शिव जी का भजन करो. जाओ जपो जाओ शंकर सतनामा. हे तिसरं कारण नारदजी निघून जातात. चौथं कारण सांगताना स्वयंभू मनु आणि शतरूपा राणी दोघांना खडतर तपश्चर्या केली. तपांती भगवान प्रसन्न झाले. काय पाहिजे ते मागा म्हणाले. तेव्हा मनु शतरूपा म्हणाले, आम्ही पुढच्या जन्मी पती पत्नी व्हावं. तेच दशरथ कौसल्या होतात. अजून काय पाहिजे? तुमच्यासारखा पुत्र आमच्या पोटी जन्माला यावा. भगवान म्हणाले, माझ्यासारखा कशाला, मी स्वतःच तुमच्या पोटी जन्माला येईल. मग मनुराजाला विचारलं, तुमची काय इच्छा आहे? तुम्ही आमच्या पोटी जन्म घ्याल ना प्रभू? हा. तर त्या पुत्राच्या वियोगानं मला तडफडू तडफडू मरण यावं, म्हणून दशरथ वियोगे मेला, ही आताचीच मागणी आहे. मग शतरूपा राणीला विचारलं, तुमची काय इच्छा आहे? आपने दिए हुए वचन सच हो गए प्रभु. हाँ माँ, मैं अभी से आपको माँ कहता हूँ, तो मैं तेरा बेटा बन के आऊँगा. मैं एक वचनी हूँ, वचन बदलता नहीं, वचन निभाता हो. भगवान एक वचनी. नाही तर काही माणसं कोर्टात केस चालू होती. आरोपीला वकिलानं विचारलं, उमर कितनी है? 35 साल है साहब. लिहिलं. सलीमबाई 35. लिहिलं.
पण शंका आली ना. मागचे रेकॉर्ड तपासले नामदेव महाराज तर 5 वर्षापूर्वी हे कोर्टात आलेलं होतं आणि तेव्हाही निळोबा महाराज यानं 35च वय सांगितलं होतं. वकिलाने विचारलं, 5 साल पहले आप आए थे कोर्ट में? जी. उस समय आपने क्या उम्र बताई थी? 35. अब क्या बता रहे? 35. और 5 साल के बाद आऊंगा साहब तो 35 ही बताऊंगा. क्यों? एक वचनी हूं, जिंदगी भर 35. बोले भगवान मैं वैसा ही एक वचनी नहीं, अभी से आपको माँ कहता तो मैं तेरा बेटा बन के आऊंगा. हे 4थं कारण. आता 5वं कारण नीट ऐका. कैकई देशाचा राजा, त्या राजाचं नाव सत्यकेतू. त्या सत्यकेतू राजाला 2 मुलं, एक प्रताप भानू, एक अरिमर्दन. धर्मरुची नावाचा प्रधान आहे. प्रताप भानूच्या स्वाधीन सर्व राज्य दिलं आणि सत्यकेतू हरिचिंतन करू लागला. प्रताप भानूनं नावाप्रमाणेच प्रताप गाजवला, सगळ्या राजांना जिंकलं. प्रताप भानू चक्रवर्ती राजा झाला. काही राजे शरण आले, काही झोपड्या करून साधूच्या वेशात जंगलात राहू लागले. एक दिवस प्रताप भानूला शिकार करण्याची इच्छा झाली. सैनिकासह प्रताप भानू अरण्यात गेला. वाट चुकला. सैनिक एका बाजूला, प्रताप भानू घोड्यावर बसलेला एका बाजूला. पुढे कालकेतू नावाचा राक्षस डुकराच्या वेशात, त्याला मारण्याकरता प्रताप भानू तोही पुढे वाट चुकला. प्रताप भानू सायंकाळ झाली, सूर्य मावळला, अंधार पडायला लागला, तेव्हा कपटमुनीच्या आश्रमात घोड्यावर बसलेला प्रताप भानू आला. कोण कपटमुनी? यानंच एकेकाळी जिंकलेला राजा होता, पण साधूच्या वेशात राहत होता. त्यानं बरोबर ओळखलं हा प्रताप भानू आहे, पण प्रताप भानूला वाटलं हा अरण्यातला महात्मा आहे. विचारलं त्या कपटमुनीनं, कोण आपण? कसं येणं केलं? को तुम कसबन फिरेव अकेले, सुंदर जीवा जीव पर हेले, चक्रवर्ती के लक्षण तोरे, देखत दया लागी अति मोरे. प्रताप भानून परिचय दिला. नाम प्रताप भानू अवनीसा, तासु सचिव मै सुनी मुनीसा. प्रताप भानू नावाचा जो चक्रवर्ती राजा आहे त्याचा मी सचिव आहे. हसला कपट मुनी. क्यों झूठ बोलते हो साधु संतों के पास? अरे आप स्वयं प्रताप भानू हैं. तुम्हारे पिता का नाम सत्यकेतु है, कैके देश है तुम्हारा, अरिमर्दन नाम का भाई है और धर्मरुचि नाम का प्रधान है. हे सर्व सांगितलं. महाराज महाराज तंतोतंत सांगताय, तुम्हाला कसं कळतंय? गुरु प्रसाद सब जाणीये राजा, जगातलं ज्ञान आहे मला. तुम्हाला गुरु करण्याचीच इच्छा आहे महाराज. आंघोळ करून ये. आंघोळ करून आल्यानंतर गुरु दीक्षा दिली प्रताप भानूला कपट मुनीनी. महाराज कृतकृत्य झालो. पण जर कोणी विचारलं गुरुचं नाव काय, काय सांगणार? नाम हमारा एकतनु भाई. एकतनु पहिल्यांदाच ऐकतो महाराज. हा, आदि सृष्टी उपजी जबई तब उत्पत्ती भई मोरी. ब्रह्मदेवानी सृष्टी निर्माण केली तेव्हा पहिला मला निर्माण केला. पुन्हा शरीर बदलावं लागलं नाही म्हणून माझं नाव एकतनु. महाराज चंद्र सूर्य असेपर्यंत माझं राज्य राहावं एवढीच इच्छा आहे. एकच उपाय आहे, ब्राह्मण मंडळीला जेवायला सांगावं लागेल. माझ्याकडे स्वयंपाकाचं नियोजन असेल आणि मग सगळे ब्राह्मण प्रसन्न होऊन आशीर्वाद देतील. मग तुझं राज्य चंद्रसूर्य असेपर्यंत राहील. आता झोप घे. झोपला. तो कालकेतू राक्षस आला. योग मायेच्या द्वाराला उचला, त्याच्या नगरात नेऊन झोपवला. सकाळी प्रताप भानू उठला तर आपल्या वाड्यामध्ये चकित झाला. बापरे, 280 कोसावर झोपलो होतो रात्री, जाग आली. माझ्या राजमहालात माझे गुरु सामर्थ्यशाली आहे, कधी येतील? एक दिवस कपटमुनी आले. कपटमुनीकडे स्वयंपाकाचं नियोजन. कपटमुनींनी कपट केलं. अन्नामध्ये हरणाचं मांस मिक्स केलं. ब्राह्मण मंडळी जेवायला बसली. आता प्रारंभ होणार जेवणाचा. आकाशवाणी झाली. उपरोहित जवनार बनाई, चरस चार विधि 10
स्तुति गाई माया मैते की निरसोई भिंजन बहुगणि सकई न कोई विविध मृगण पर आमिसराना कैम विप्रमा सुखल साना भोजन का सब विप्र बुलाए पद पकारी सादर बैठाए पंक्ती बसल्या आता सुरुवात होणार आकाशवाणी झाली परुषण जबैल गमई पाला भई आकाशवाणी तई काला परुषण जबैल गमई पाला भई आकाशवाणी तई काला विप्र रुंद उठी उठी घर जाऊ है बड़ी हानि अन्न नहीं खाऊ विप्र रुंद उठी उठी घर जाऊ आकाशवाणी ब्रह्मरुंदांनो उठा भोजन करू नका हरणाचं मांस मिक्स केलेलं आहे न जेवता सर्व ब्राह्मण उठले आणि सर्व ब्राह्मण मंडळींनी प्रताप भानुला शाप प्रताप भानु 1 साल के अंदर तुम्हारे कुल में दिया जलाने वाला कोई नहीं बचेगा अगले जन्म में आप राक्षस बनोगे इतने बलवान राक्षस बनोगे कि आपको मारने के लिए भगवान का अवतार लेना होगा हे 5वं कारण एकाच वर्षात सर्व राजांनी सामूहिक हल्ला केला प्रताप भानुचा परिवारासहित नाश झाला तोच प्रताप भानु पुढच्या जन्मी रावण झाला अरिमर्दन नावाचा बंधू कुंभकर्ण झाला आणि धर्मरुची नावाचा प्रधान बिभीषण झाला तिघानं खडं तर तपश्चर्या केली तपांती ब्रह्मदेव प्रसन्न झाले ब्रह्मदेव रावणाला म्हणाले काय पाहिजे ते मागा रावण म्हणाला मला मरण नको ब्रह्मदेव म्हणला मीच मरतो दुसरं काही माग नाही मरण नको दुसरं काही माग मरण नको अरे मीच मरतोय दुसरं काही माग आता ज्या दुकानात जे मिळतं त्याची मागणी करायची असते एकाचं लग्न होत नव्हतं नामदेव महाराज 35च्या वयाचं झालं पण याला महाराष्ट्रातल्या एकाही मुलीनं पसंत केलं नाही आणि 35चं झाल्यावर रविदास महाराज मग त्यानं हनुमानजीची प्रार्थना सुरू केली आता कोण्या देवाकडे कोण्या कामासाठी वशिला हे तर डोकं चालवलं पाहिजे ते शेंदूर लावून बसलं बिचार गावाच्या बाहेर तिथं हे गेलं कधी करशी लग्न माझे 12 वर्ष राम दुआरे तुम रखवारे हो तनया का बिनु पैसारे सब सुख लहै तुम्हारी शरणा तुम रक्षक काहू को डरना यापन पे समारो आपै दीन लोक कते का भूत पिशाच निकटे आवे महावीर जब नाम सुना नासै रोग हरे सब पीरा 12 वर्ष 12 वर्ष आणि हनुमानजी प्रसन्न झाले म्हणजे हे 47चं झालं क्या चाहिए बोले मैं 12 साल से आपकी प्रार्थना कर रहा हूँ हनुमान जी बाबा मेरी शादी नहीं बनती जी इतनी दया करो मेरी शादी बना दो हनुमान जी को गुस्सा आया गदा निकाली बोले बेवकूफ कहीं के इतनी अक्ल नहीं क्या बे अगर मैं दूसरे की शादी बना देता तो मेरी नहीं होती क्या रे जाओ ये माल श्री राम के दुकान में मिलता है मग ये राम प्रभूकडे आलं नीलांबुज श्यामल कोमलांगम सीता समारोपित वाम भागम पाणव महासायक चारुजापम मामे राम रघुवंशनाथम रामचंद्र प्रसन्न झाले क्या चाहिए बोले 12 साल से हनुमान जी की प्रार्थना कर रहा था 12 साल के बाद हनुमान जी प्रसन्न बोले क्या चाहिए तो मैंने कहा शादी बना दो हनुमान जी गुस्सा आया बोले बेवकूफ़ कही के इतनी अक्ल नहीं क्या बे अगर मैं दूसरे की शादी बना दो मेरी नहीं होती जाओ ये माल राम की दुकान में था करके आपके पास आया जी भगवान मेरी शादी बना दो रामचंद्र जी बोले जाओ हो जाएगी शादी प्रभूनं आशीर्वाद दिला दुसऱ्या दिवशी बिना निमंत्रणाचे पाहुणे आले बिना हुंड्याचं जुळलं ते एक पोर सारखं इकडचं तिकडे मध्ये मधल्या पॅसमध्ये सुरुवातीपासून तेवढं पोर एक साईड कुठेही बस म्हणावं त्याला हां ते आलं तुमच्या लक्षात हां त्याला ते समोर विचलित होते आमचे हां बस कुठेतरी तिकडे बस नाही तर इकडे बस
त्याच्यावर लक्ष ठेवा. त्या वयात आपणही तेच करायचो म्हणा, पण आता नाही बरं वाटत. लक्ष ठेवा. जा हो जाएगी शादी. प्रभूनं आशीर्वाद दिला, लग्न झालं. आता 47च्या वयात लग्न झालं. काशीनाथ महाराज काय खुशीत आलं असेल नामदेव बुवा. पाण्यातला मासा झोप घेतो कैसा, जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे. इतकं खुशीत आलं. बायकोला घेऊन मांढार देवीला गेलं, जिल्हा सातारा. प्रचंड गर्दी होती. 2:30 वाजेपर्यंत याची बायको माग 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 होती गर्दीत. आणि 2:45ला चेंगरा चेंगरी झाली. बायको येडपटच होती. आता कशी तरी भेटली. 47च्या वयात काय चांगली मिळते का? 2:45ला तर हरवली का बायको. नामदेव हरवली. आणि 3 वाजल्यापासून रडत होतं जत्रेत. माझी बायको दिसली का, माझी बायको दिसली. लोक जत्रा बघायला का बायको बघायला आले. 15 दिवस बिना चपलाचं फिरलं सातारा जिल्ह्यात, नाही सापडली बायको. आलं रडत 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 रामचंद्र प्रभूकडे. प्रभु ने विचारलं, क्या हुआ बेटा? आपकी असीम कृपा से शादी तो बनी थी भगवान, लेकिन मैं पत्नी के साथ जतरा देखने गया था जी। कहाँ गया था रे? मांढार देवी गया था प्रभु। वहाँ क्यों मरने गया था बे? तुळजापुर क्यों नहीं गया था? जी नहीं, मांढार देवी गया था। क्या हुआ? 2:30 बजे तक पत्नी मेरे पीछे पीछे थी, लेकिन 3 बजे कहाँ चली गई तो तलाश नहीं लग रहा मेरे मालिक। पत्नी के तलाश करो, इतनी दया करो। रामचंद्र बोले, बेवकूफ कही के, इतनी अक्कल नहीं क्या बे? अगर मैं दूसरे के पत्नी का तलाश करने लायक होता तो मेरे सीता का तलाश करने मारोतराव को क्यों व्यवस्था? जाओ ये माल बजरंग बली की दुकान। तसं ब्रह्मदेव प्रसन्न झाला आणि रावण म्हणतो मरण नको। ब्रह्मदेव म्हणला मीच मरतोय, दुसरं काही माग। मग मागणी बदलून मागितली, हम काहू के मरही न मारे। पण मागणं बदलून मागितलं, बानर मनुज जाती दुई मारे। एक तर वानराकडून मरण यावं, नाही तर माणसाकडून मरण यावं, तथास्तु। मग कुंभकर्ण इंद्रपद मागणार होता, पण सर्व देवतांनी सरस्वतीला प्रार्थना केली। सरस्वतीनं कुंभकर्णाच्या जिभेवर एवढं वजन टाकलं, जिभेच उचले ना कुंभकर्ण। काय पाहिजे? इंद्रपद म्हणताच येईना। अरे काय पाहिजे? काय? निद्रापद। जा झोप मग। सारद प्रेरी तासू मती फेरी, मागिसी नीद मास षटकेरी। मग नंबर बिभीषणाचा। काय पाहिजे? बिभीषणानं सांगितलं, ते मागेहू भगवंत पद कमल अमल अनुराग। मला जन्मोजन्मी तुमची चरण सेवा पाहिजे। रावणानं आपलं राज्य लंकेमध्ये प्रस्थापित केलं, नागकन्यांचं अपहरण केलं, कुबेराचा खजाना लुटला। एक दिवस सेवकांना सांगितलं, जा रे ते ऋषीमुनी लंगोट्यावाले साधू संत आहेत ना, त्यांच्याकडून टॅक्स वसूल करून आणा। सेवक आले ऋषीमुनींच्याकडे, लंगोट्यावाल्या साधूकडे। आम्ही रावणाचे सेवक। कशासाठी आला बाबा? टॅक्स। टॅक्स आमच्याकडे कशाबद्दल? लंगोटीवर टॅक्स आहे का रे तुमच्या सरकारचा? कमंडलवर टॅक्स? रुद्राक्षाच्या माळ्यावर टॅक्स? मग अशा राजाला तर रक्त दिलेलं बरं। सगळे ऋषी वैतागले आणि आपल्या अंगाचं थोडं थोडं रक्त काढलं आणि एका माठामध्ये भरलं। तो माठ कापडानं बांधला, उचलून दिला सेवकाच्या डोक्यावर। जा घेऊन। पाठवला म्हणाव टॅक्स, पण सांगा तुमच्या रावणाला, हा माठ सोडून बघितला तर मरून पडशील म्हणाव। आणि जिथं ठेवशील ना आमच्या रक्ताचा माठ, थेंब नाही पडायचा पावसाचा। आता केवढी झाली गंमत। ते घेऊन आला माठ सेवक। खुशीत आला रावण। आणा टॅक्स। टॅक्स नाही, मरण आणलं। लंगोटीवाले वैतागले ना, ते म्हणले सोडून बघितलं, रक्त दिलंय त्यांनी, सोडून बघितलं रावण मरून पडल म्हणे, आणि जिथं ठेवाल तिथं पावसा थेंब नाही पडायचा म्हणे। असं बरं झालं का? राजा जनकानं एकदा मला वादात हरवलं होतं, त्याची प्रजा त्रस्त करायचा उपाय शोधत होतो, आज सापडला। रात्री 12 नंतर सगळी जनकपूरची प्रजा झोपल्यानंतर मिथिलानगरीच्या हद्दीमध्ये हा माठ नेऊन पुरा। तिथं पाऊस पडणार नाही, त्याची प्रजा त्रस्त होईल, मला आनंद वाटेल। म्हणून तो माठ ऋषीच्या रक्ताचा मिथिलानगरीच्या हद्दीत नेऊन पुरला। 2 वर्षे पावसाचा थेंब पडेना।
अरे जिथं ऋषीचं रक्त सांडलं तिथं पृथ्वीला आनंद होणार आहे का? साधू संताचं रक्त जिथं पडलंय थेंब नाही, जनावराला पाणी नाही, चारा नाही, अन्न अन्न करू लागले सगळे लोक. आकांत झाला जनकपुरात. राजे जनक चिंतातुर शतानंदजीला विचारतात क्या किया जाय? शतानंदजी म्हणाले यज्ञात भवती पर्जन्य, यज्ञाशिवाय पाऊस पडणार नाही. झालं ठरलं. योगायोगाने भूमी ती निवडली यज्ञासाठी 2 वर्षापूर्वी जिथे माठ पुरला होता. ती भूमी नांगरून स्वच्छ करायची असते. नांगराचा मान राजाला असतो. म्हणून मिथिलापती जनकजी नांगर हातात आहे, नांगरट चाललेली आहे. एवढ्यात एका ठिकाणी नांगर अडल्या गेला. काढ लावून उपसून बाजूला काढला. खोदलं, तिथे एक लोखंडी पेटी सापडली. ती पेटी बाहेर काढली आणि उघडली तर त्याच्या जगाची माय जानकी माता झोपलेली. सर्वांना आनंद झाला आणि सर्वांनी जय जयकार बोलिये सीता माता की जय. काही म्हणतील रामाचा जन्म व्हायचाच आहे, सीतेचाच झाला. असू शकतं. काय रामापेक्षा सीता वयानं मोठी असेल? अरे पतीपेक्षा पत्नी कशी काय वयानं मोठी असू शकेल? असू शकते रे. कशाच्या आधारे बोलतोय तू? आधार आहे ना. कशाचा आधार आहे? आपली ऐश्वर्या मोठी नाही का रे अभिषेक पेक्षा? कोण काय रामायण वेल्डिंग करल? मग ते डोकं इकडे चालू नका. हा कथाक्रम आहे. जो विषय पुढे आला तो सांगून वक्त्याला पुढे जावं लागतं. याचा अर्थ सीता वयानं मोठी असं डोकं चालवायचं नाही. सीता रामचंद्रापेक्षा 6 वर्षानं लहान आहे. लग्नामध्ये वय सांगताना प्रभूचं 15 आणि सीतेचं 9. बरस 15 के भय भगवाना और 9 बरस की जग सिय जाना. सीतामाई 9 वर्षाच्या होत्या लग्नात, तर प्रभू 15चे होते. आता हे ब्राह्मण मंडळीनं ठेवलेले नाव नाही. हा क्रम पहा तुम्ही. जन्मभर हा संबंध विसरायचे नाही. अर्धाच मिनिट घेतो. भूमी कन्या, सीता आणि जानकी हे नावाचे क्रम आहे. पहिली भूमीमध्ये होती म्हणून भूमी कन्या. पण भूमीतून बाहेर काढलं कोणी? हे नीट ऐका. राजा जनकानी नाही, नांगराच्या फाळाच्या टोकानी. नांगराला हिंदीमध्ये हल म्हणतात. नांगराच्या फाळाच्या शेवटच्या टोकाला हिंदीमध्ये सीत म्हणतात. हल के अग्रभाग को सीत कहते हैं और सीत के द्वारा बाहर निकली तो सीता. और जनक जी ने बेटी मानी तो जानकी. पहिली भूमी कन्या, मग सीता, मग जानकी. संबंध लक्षात. जिकडे तिकडे अधर्माची वाढ झाली, धर्माची हानी झाली, राक्षस जातीचा सुळसुळाट झाला. राक्षस शब्द आल्यावर पार्वती मातेनं मध्येच महादेवजीला विचारलं, प्रभू राक्षस कसे असतात? बाड़े खल बहु चोर जुआरा से लंपट पर धन पर दारा. मन ही मातु पिता नहीं देवा, साधु नसन करवा वही सेवा. साधु नसन करवा वही सेवा. बाड़े खल बहु चोर जुआरा से लंपट पर धन पर दारा. मन मातु पिता नहीं देवा, साधु नसन करवा वही सेवा. साधु नसन करवा वही सेवा. बाड़े खल बहु चोर जुआरा से लंपट पर धन पर दारा. मन ही मातु पिता नहीं देवा, साधु नसन करवा वही सेवा.
जुगार खेळतात, माय बापाला मानत नाही, साधू संतांची सेवा करीत नाही, जिनके यह आचरण भवानी ते जाणे हो निशिचर सब प्राणी. जेव्हा पृथ्वीवर पापाचं वझ झालं, मग पृथ्वी गायीच्या रूपात आपला पिता ब्रह्मदेव त्यांच्याकडे जाऊन रडू लागली. वत्सरूपी पृथ्वी ब्रह्मया पासी जाय, नेत्री वाहे तोय सांगतसे. सांगतसे काय? बुडविला धर्म, धर्म झाला फार. काशीनाथ बाबा बसलेले आहे ना. सोसवेना भार मज आता, बुडविला धर्म, धर्म झाला फार. गाराणे सुरवर सांगू आले, बैठे सुरसभ करही विचारा. कही पाये प्रभु करी पुकारा, पुर वैकुंठ जानक को का पैरी बस प्रभु सो. विचार चाललाय, देव कुठे असेल? इतक्या शंकर जी आले. उदास क्यों देवता लोग? सही समय पर आए महादेव जी, हम बताए भगवान कहाँ मिलेंगे? भगवान बांगर नगर में. हरि व्यापक सर्वत्र समाना. नहीं, हमें देखना है तो 10:30 बजे देखने को मिलेगा. क्या करना होगा? प्रेम से प्रार्थना करो, प्रेम से प्रगट हो ही मैं जाना. हा महादेवजीचा मुद्दा सर्वांना पटला आणि मग सर्व देवता प्रेमानं प्रार्थना करतायत. आपणही सर्वांनी प्रार्थनेमध्ये सहभागी व्हायचं आहे. सर्वांनी सीताराम राम राम, सीताराम राम राम, सीताराम राम राम, सीताराम. सीताराम राम राम, सीताराम राम राम, सीताराम राम राम, सीताराम राम राम, राम राम, सीताराम राम राम, सीताराम राम राम, सीताराम राम राम, सीताराम राम राम. जय जय सुरनायक जन सुखदायक, प्रणित पाल भगवंता. सीताराम राम राम, सीताराम राम राम,
चरित पुनीत माया रहित हो कुंदा। सीताराम राम राम सीताराम राम 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 सीताराम राम राम। लीलाही बिहारी अति अनुरागी विगत मोह मुनिवृंदा। सीताराम राम राम सीताराम राम 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 सीताराम राम राम। गुण गण गावहि जयते सच्चिदानंदा। सीताराम राम राम सीताराम राम 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 सीताराम राम राम। जय सृष्टि उपाई त्रिविध बनाई सर्व सहाय दुर्गा। सीताराम राम राम सीताराम राम 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 सीताराम राम अघारी चिंता हमारी जानिय भगती पूजा। सीताराम राम राम सीताराम राम 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 सीताराम राम राम। भव भय बंधन मुनिमन रंजन गंजन विपति भैरुथा। सीताराम राम राम सीताराम राम 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 सीताराम राम मन भजक्रम बाणी जानी सयानी शरण सकल सुरजूता। राम 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 सीताराम राम 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 सीताराम राम राम। सारद सुखी शेषा ऋषया शेषा जातु मोहि नहीं जाना। सीताराम राम राम सीताराम राम 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 सीताराम राम राम। जय दीन पियारे वेद पुकारे द्रवहु सो श्री भगवान। सीताराम राम राम सीताराम राम 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 सीताराम राम राम। भव भारिति मंदर सब विधि सुंदर गुण मंदिर सुख कुंजा। सीताराम राम राम सीताराम राम 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 सीताराम राम राम। गुणी सिद्ध सकल सुर परम भयातुर नमत नाथ भज कनुजा। सीताराम राम राम सीताराम राम 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 सीताराम राम सीताराम राम राम सीताराम राम राम सीताराम राम सीताराम राम 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 राम सीताराम सीताराम राम राम सीताराम राम राम सीताराम राम राम सीताराम
सीताराम राम राम 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 सीताराम सीताराम राम राम सीताराम राम राम सीताराम राम राम सीताराम राम राम बोली रामचंद्र भगवान की आकाशवाणी झाली. गगनगिरा गंभीर भई हर निशोक संदे. देवतांनो, आतापर्यंत जेवढे शाप स्वीकारले, आशीर्वाद दिले, त्याची पूर्तता करण्यासाठी अयोध्येत दशरथ कौशल्य पोटी मी अवतीर्ण होणार आहे. आपण निश्चिंत असा. सर्व देवतांना आनंद झाला. सर्व देवता म्हणतात भगवान अवतार घेणार आहे. आपणही अवतार कार्यात मदत करण्यासाठी सर्वांनी वानर व्हायचे. त्या मीटिंगला शंकरजी होते. शिवजी बोले सब देवता बंदर बनोगे अगले जन्म में? जी, खुशी की बात. सब बंदर बनोगे तो सबसे बड़ा बंदर मैं बनूंगा. मेरा नाम बजरंग बली होगा. ही मीटिंग मधली घोषणा. म्हणून तुका म्हणे रुद्रा अंजनीची या कुमारा. आता जिथे ज्या नगरात प्रभूचं प्रागट्य होणार आहे तत्पूर्वी फक्त 40 मिनिट शिल्लक आहे. राम जन्मापर्यंत आज पोहोचायचं आहे. काल सांगितल्याप्रमाणे फुलं तयार आहे. वाटले काय हरकत नाही वाटायला. फुलं वाटायला सुरुवात करा. पण फुलं वाटताना प्रत्येकाला द्यायची गरज नाही. 10-5च्या ग्रुपमध्ये दिलं का ते एकमेकाला देतात. प्रसाद मात्र प्रत्येकाला देऊ, कारण ते एकमेकाला देतील याची गॅरंटी नाही. फुलं देतात, पार अर्ध तोडून देईल फुल, पण प्रसाद नाही द्यायचे. आणि ते फुलं जवळ ठेवा. वेळ आहे त्याला अजून, पण समाज जास्त असल्यामुळे त्यावेळेला वाटप होणार नाही, म्हणून आता वाटतोय आपण. आणि पुढची सूचना, सुंठ साखरेचा जो प्रसाद आहे तो आताच प्लास्टिकच्या पिशव्यामध्ये अथवा भांड्यामध्ये विभागून घ्या. म्हणजे राम जन्म झाला की तिकडनं वाटत यायचा प्रसाद. उलटा शेवटचा जो श्रोता बसला असेल त्याला पहिला प्रसाद द्यायचा, आणि पहिला बसला असेल त्याला शेवटून द्यायचा. राम जन्म झाला की मला न विचारता सुंठ साखरेचा प्रसाद वाटायला सुरुवात करायची. उलट वाटण्याची पद्धत आहे. याचं कारण शिस्तभंग होत नाही. इकडनं प्रसाद वाटत गेला की सगळे श्रोते वाटणाऱ्याकडेच पाहतात, आणि तिकडनं वाटत आला म्हणजे श्रोत्याजवळ आला तरी त्याला कळत नाही, म्हणून कथेत विक्षेप होत नाही. दुसरं कारण उलटा वाटायची पद्धत. इकडून प्रसाद वाटत गेला का निळोबा महाराज शेवटचा श्रोता टेन्शन मध्ये असतो. पुरतो की नाही, माझ्यापर्यंत येतो की नाही, म्हणून शेवटच्याला पहिला देऊन टाकायचा आणि पहिल्याला शेवटी द्यायचा. आमच्या भागातल्या एका माणसाला 2 वेळा प्रसाद घ्यायची सवय होती. हात पुढं करायचं, त्याच्यावर भेटला की डावा हात पुढं करायचं. नेहमीच्या सवयीने एक दिवस हात पुढं केला उजवा, त्याच्यावर प्रसाद भेटला तो मागं केला, मग डावा पुढं केला. तर मागं एक कुत्र होतं, त्यानं उजव्या हातावरचा प्रसाद चाटून खाल्ला आणि पुढे वाटणाऱ्याचा संपला. इकडचे गेले का तर तिकडचे गेलं. असं होऊ नये म्हणून 2 वेळा घेऊ नका, आणि घेतल्याशिवाय उलटा वाटव ना, मजा आहे. कथेकडे लक्ष द्या. जेव्हा राम जन्माचा प्रसंग, तेव्हा प्रत्येकाने आपल्या जागेवर बसूनच फुलं पाळण्याच्या दिशेने टाकायची. आणि राम जन्म झाला की प्रसाद वाटपाला सुरुवात होईल. त्यानंतर पाळणा होईल, मग आरती होईल, आणि सर्व होऊन बरोबर 10:30 वाजलेले असतील. याच्यात अजिबात तडजोड नाही, काही काळजी करू नका. ज्या नगरामध्ये प्रभूचं प्रागट्य होणार आहे, संत गोस्वामी तुलसीदासजी त्या नगराचा उल्लेख. अवधपुरी रघुकुल मनराय, अवधपुरी रघुकुल मनराय,
कुलमनिराव अवधपुरी रघु कुलमनिराव वेद विदित दशरथ वेद विदित दशरथ वेद विदित तेहि दशरथ नाम वेद विदित तेहि दशरथ नाम धर्म धुरंधर गुण निधि ज्ञानी धर्म धुरंधर गुण निधि ज्ञानी दया भगति मति सारंग पारी हृदय भगत